मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार। प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 हप्ता कधी येणार व केव्हा येणार। व एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज असे न्यू अपडेट देत असतो। पीएम किसान पीक विमा याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगत असतो। पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। तुम्हाला पीएम किसान 2000 रुपये येणार की नाही। पीएम किसान योजना 21 इन्स्टॉलमेंट पीएम किसान योजनेचे लाभार्थीची महत्त्वाची बातमी आहे। पीएम किसान योजनेचा 21 हप्ता तुम्हाला मिळणार की नाही ते जाणून घेऊया आपण। पीएम किसान योजनेचे लाभार्थीची महत्त्वाची बातमी। पीएम किसान योजना कधी येणार, तुम्हाला पैसे येणार की नाही, अशा पद्धतीने चेक करा पीएम किसानचे स्टेटस। देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहे। केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। प्रत्येक 4 महिन्यात 2,000 रुपये जमा केले जातात। दरम्यान आतापर्यंत शेतकऱ्यांना 20 हप्ते देण्यात आले आहे। त्यानंतर अशा शेतकरी 21 हप्त्याची वाट पाहत आहे। परंतु मीडिया रिपोर्टनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला घरबसल्या हप्ता जमा झाला की नाही ते चेक कसे करायचे हे मी तुम्हाला सांगतोय आता। पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार। पीएम किसान 21 इन्स्टॉलमेंट डेट। पीएम किसान योजनेच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात असं सांगितलं होतं। 6 नोव्हेंबर रोजी बिहारच्या विधानसभा निवडणूक आहे, त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असे सांगितले जात होते। मात्र उद्या बिहार निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। अजून हप्त्याच्या घोषणा देखील झालेली नाही, त्यामुळे यावेळी हप्ता अजून लांबून जाण्याची शक्यता आहे। व तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे की पीएम किसानचा हप्ता कधी येणार। व तसेच काल पीक विमा बरेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। व तसेच 9,588 रुपये हेक्टरी असे टप्प्याटप्प्याने देणार आहेत पीक विम्याचे पैसे। व तसेच तुम्हाला पैसे येणार की नाही। पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला KYC अनिवार्य। जर तुम्ही KYC पूर्ण केली नसेल तर तुमच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन KYC करायचे अनिवार्य आहे। ते तुम्हाला अधिकृत वेबसाईट किंवा CSC केंद्रावर जाऊन KYC करायची आहे। व तसेच प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की पीएम किसानचा हप्ता नेमके मिळणार कधी। यो सांगत आहे आज येईल उद्या येईल, परंतु यूट्यूबवर असे असंख्य व्हिडिओ येत आहे की आज येईल उद्या येईल व देखील आपण चला तर याची माहिती सविस्तर जाणून घेऊया। स्टेटस कसे चेक करायचे। पीएम किसान योजना चेक सर्व आधी तुम्हाला पीएम किसान गोईनवर या वेबसाईटवर जायचं आहे। यानंतर तुम्हाला जिथे कोण युअर स्टेटस असं ऑप्शन दिसेल, त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। यानंतर गेट डाटावर क्लिक करायचे, त्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस दिसणार आहे। व धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल।